नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं अॅग्रोवन. सध्या पावसानं पिकांचं नुकसान वाढलंय. पीक विमा भरपाईसाठी शेतकरी नुकसानीच्या पूर्वसूचना देतात. पण या पूर्वसूचना देताना शेतकऱ्यांना काही प्रश्न पडले की नेमकं कोणत्या पिकासाठी कोणता पर्याय निवडायचा की ज्यामुळे आपल्या नुकसानीच्या पूर्वसूचना फेटाळल्या जाणार नाही. आणि याच मुद्द्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. आता आपल्या महत्त्वाची खरीपाची जी पिकं आहेत, कापूस आहे, सोयाबीन आहे किंवा मका आहे, इतर पिकांचं सध्या नुकसान होत आहे. त्यासोबतच तूर पिकाला देखील फटका बसतोय. आता अनेक शेतकरी नुकसानीच्या पूर्वसूचना देताना कापसासाठी देखील काढणी पश्चात हा पर्याय निवडायचा आहे. जर समजा आपल्या कापूस पिकाचं नुकसान झालं असेल तरी आपल्या कापूस पिकासाठी काढणी पश्चात हा पर्याय लागू होत नाही. त्यामुळे कापूस पिकाच्या पूर्वसूचना देताना स्टँडिंग क्रॉप हाच ऑप्शन निवडायचा आहे, हाच पर्याय निवडायचा आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला पूर्वसूचना द्यायचा आहे. जर आपण काढणी पश्चात नुकसान हा पर्याय निवडला तर आपल्या पूर्वसूचना म्हणजे नुकसानीचा क्लेम फेटाळला जाईल, कारण काढणी पश्चात हा पर्याय कापसासाठी लागू होत नाही. आता राहिला प्रश्न की आपल्या सोयाबीन पिकाचा. आता सोयाबीनची काढणी चालू आहे. अनेक ठिकाणी शेतकरी सोयाबीन काढतायत. काही शेतकऱ्यांची मळणी देखील पूर्ण झाली आहे. काही ठिकाणी पीक काढणीच्या टप्प्यामध्ये आलं आहे, परंतु काढणी झालेली नाही आहे. बहुतांशी ठिकाणी पीक कापून ठेवलेलं आहे, म्हणजेच पेंड्या बांधून ठेवलेल्या आहेत, परंतु पिकाची मळणी झालेली नाही, पण अजूनही पीक शेतामध्ये आहे. तर नुकसानीच्या पूर्वसूचना देताना जर आपलं पीक उभं असेल आणि उभ्या पिकाचं नुकसान झालं असेल तर स्टँडिंग क्रॉप या ऑप्शन अंतर्गतच आपल्याला नुकसानीच्या पूर्वसूचना द्यायच्या आहे. पण जर समजा आपल्या पिकाची कापणी झालेली आहे आणि आपण पीक वाळवण्यासाठी शेतामध्ये ठेवलेलं आहे, पेंड्या बांधून ठेवलेले, पसरून ठेवलेलं आहे, या परिस्थितीमध्ये आपल्याला क्रॉप स्प्रेड किंवा बंडल या अंतर्गत नुकसानीच्या पूर्वसूचना द्यायच्या आहे. जर आपण हा ऑप्शन निवडला तर आपल्याला सोयाबीनसाठी काढणी पश्चात या घटकांतर्गत नुकसान भरपाई मिळू शकते. पण क्रॉस स्प्रेड किंवा मग बंडल हा ऑप्शन तेव्हाच निवडायचा आहे की जेव्हा आपण आपल्या सोयाबीनची कापणी केलेली आहे, शेतामध्ये पीक ठेवलेलं आहे आणि त्याचं नुकसान झालं आहे. जर आपलं पीक उभं असेल तर स्टँडिंग क्रॉप हा ऑप्शन निवडावा की जेणेकरून जर आपल्याकडं पीक विमा कंपनीचा प्रतिनिधी पंचनाम्यासाठी आला तर आपलं पीक त्याला दिसेल, आपलं नुकसान त्याला दिसेल आणि आपले क्लेम फेटाळले जाणार नाही. आता तूर पिकाचं देखील असंच आहे. आता सध्या तूर पीक हे वाढीच्या अवस्थेमध्ये, शेंगा किंवा मग फुलं अशा अवस्थेमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये पिकाची वेगवेगळी स्थिती आहे. जर तूर पिकाचं नुकसान झालेलं असेल तर तूर पिकासाठी देखील आपल्याला स्टँडिंग क्रॉप हाच ऑप्शन निवडायचा आहे. आता मका पिकाची अनेक भागांमध्ये काढणी सुरू आहे, बहुतेक भागामध्ये काढणी आटोपलेली आहे, परंतु मका पिकाचं देखील असंच आहे की नेमकं मका पीक आपलं कुठल्या स्थितीत आहे, कुठल्या स्टेजमध्ये आहे, त्यानुसार आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे आणि आपल्याला तशा पूर्वसूचना द्यायच्या आहेत. आता आणखीन दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की तो म्हणजे पावसाच्या आकडेवारी संदर्भातला. आता बहुतांशी शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न पडलेला आहे किंवा अनेक ठिकाणी असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे की समजा आज जर पाऊस पडला तर त्या पावसाच्या आकडेवारीची नोंद ही उद्या होत असते, म्हणजे T+1 यानुसार पावसाची नोंद होत असते. मग बहुतांश शेतकऱ्यांचा संभ्रम असा आहे की नेमकं मग आम्ही कोणत्या दिवशी पावसामुळे पिकाचं नुकसान झालं त्याचे दिनांक कोणता नोंदवायचा. तर याचं उत्तर आहे की ज्या दिवशी पाऊस पडला, ज्या दिवशी आपल्या पिकाचं नुकसान झालं त्याच दिवसाची तारीख आपल्याला निवडायची आहे. हा प्रश्न पीक विमा कंपन्यांचा, अनेक ठिकाणी पीक विमा कंपन्या गोंधळ घालून ठेवतात. म्हणजेच शेतकऱ्यांना जर समजा पावसामुळे नुकसान झालं आणि तशा पूर्वसूचना दिल्या तर पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी काय करतात की त्या दिवशी त्या मंडळामध्ये किती पाऊस झाला हे बघतात आणि नेमकं त्या दिवशी त्या मंडळामध्ये कमी पाऊस झालेला दिसतो किंवा तेवढा पाऊस झालेला नसतो किंवा तेवढं नुकसान होईल असा पाऊस झालेला नसतो, कारण त्या पावसाची नोंद ही दुसऱ्या दिवशी झालेली असते. तर अशा परिस्थितीमध्ये हा प्रश्न पीक विमा कंपन्यांचा आहे की पीक विमा कंपन्यांनी T+1 या गृहितानुसार नुकसान गृहीत धरावं लागतं. त्यामुळं शेतकऱ्यांनी आपल्या अनेक ठिकाणी शेतकरी असं करतात की नुकसान जरी समजा आजच्या पावसानं झालं परंतु नोंद उद्या होणार आहे, त्यामुळं उद्याच्या तारखेला नुकसान झालं असं नोंदवतात. तर तसं करू नका, कारण T+1 या गृहितानुसार पावसाचं मोजमाप केलं जातं. तशी आकडेवारी पीक विमा कंपनी आणि आपल्या राज्य सरकारकडे पोहोचत असते. थोडक्यात काय तर आपल्या पिकाची नेमकी परिस्थिती काय आहे आणि आपल्या पिकाला काढणी पश्चात हा पर्याय लागू होतो का, त्यानुसारच आपल्याला म्हणजेच हा विचार करूनच आपल्याला पीक नुकसानीच्या पूर्वसूचना द्यायच्या आहेत. तसंच ज्या दिवशी पावसामुळे आपल्या पिकाचं नुकसान झालं आहे त्याच दिवसाची तारीख आपल्याला तिथं नोंदवायची आहे. जरी आपल्या सरकारकडं किंवा पीक विमा कंपनीकडे पावसाच्या आकडेवारी T+1 यानुसार जात असेल तरी ज्या दिवशी नुकसान झालं त्याच दिवसाची आपल्याला तारीख टाकायची आहे. मग आपल्या भागामध्ये सध्या पावसानं नुकसान झालं असेल तर आपण नुकसानीच्या योग्य पूर्वसूचना दिल्या का, योग्य पर्याय निवडला का, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या अॅग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.